ठाकरेंचे जवळपास 6 खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे। आपल्याला माहिती आहे, यामध्ये प्रत्येक जे कोणते खासदार आहेत त्यांचं कुटुंब देखील राजकारणात सक्रिय आहे। कोणाची मुलगी राजकारणात आहे तर कोणाचा मुलगा राजकारणात आहे, किंवा त्या मतदारसंघामध्ये त्यांचं कुटुंबातील मुलांचं किंवा त्यांचं राजकीय वलय असल्याचं दिसतंय। पण या सगळ्यात जेव्हा संजय दिना पाटील यांची मुलगी मातोश्रीवर गेल्याचं समजलं, त्यानंतर चर्चा सुरू झाली की जे खासदार फुटतायत आता त्यांच्या मुलांचं राजकीय भवितव्य कशा पद्धतीचं असेल असं बोललं जात आहे। आता ही जी काही चर्चा सुरू आहे त्यामुळेच खासदारांच्या मुलांची मातोश्रीवर भेट होते, ज्यात कोणीतरी अजूनही उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याचं ठरवतंय, तर कुठला तरी वाद इतका विकोपाला गेलाय की ज्यावर सुषमा अंधारे थेट फुटीर खासदारांच्या मुलांना बोलल्या आहेत की जर उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत असाल तर स्वतःच्या बापाविरोधात जोडे मारो आंदोलन करा। आता हा नेमका वाद काय आहे, हे प्रकरण नेमकं काय आहे, आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर आज झालं असं की एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर मध्ये गळाला लागलेले ईशान्य मुंबईतील ठाकरे गटाचे फुटीर खासदार संजय दिना पाटील यांची लेक नगरसेविका राजुल पाटील यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली। यानंतर राजुल पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माझी आणि माझ्या वडिलांची भविष्यातील राजकीय वाट आता वेगळी असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। एवढंच नाही तर पुढे त्या म्हणाल्या की मी उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांना भेटायला आले होते, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे आणि मी पक्षातच आहे, त्यांच्या सोबत आहे आणि मी माझे कार्य निष्ठेने करेल असं त्या म्हणाल्या। दरम्यान आज आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे ईशान्य मुंबईत आपापल्या मतदारसंघात दौरा करणार असल्याचं समजतंय आणि त्यावरच बोलताना राजुल पाटील असं म्हणाल्यात की आज मी मतदारसंघात त्यांचं स्वागत करणार आहे, मी माझं म्हणणं मांडलं, उद्धव ठाकरे हॅपी आहेत, आमच्या घरात वैयक्तिक निर्णय घेण्याची पद्धत आहे, त्यामुळे माझे वडील त्यांचा निर्णय घेतील, मी माझा निर्णय तुम्हाला कळवते असं राजुल पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं असल्याचं माध्यमांना सांगितलंय। आता हे झालं पहिलं प्रकरण। आता दुसरं प्रकरण समजून घेऊया। तुम्हाला सांगते, हिंगोली परभणीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेत दिल्लीत भेटीगाठी घेतल्या आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात मतदारसंघात प्रचंड संताप उसळला। यानंतर त्यांचा मुलगा आणि विधान परिषद उमेदवार कृष्ण आष्टीकर यांनी मात्र आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचा दावा केलाय। त्यांनी केलेल्या दाव्यावर सुषमा अंधारे यांनी मात्र प्रचंड संताप व्यक्त केला। यावरच सुषमा अंधारे यांनी कृष्ण आष्टीकर यांना थेट आव्हान दिलं की तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहात हे सिद्ध करायचं असेल तर वडिलांनी केलेल्या गद्दारीचा निषेध म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून दाखवा। एवढंच नाही तर सुषमा अंधारे माध्यमांना स्पष्टच म्हणाल्या की त्यांचा पाटील आणि आष्टीकरांच्या मुलांवर विश्वास नाहीये। आता ते असं का म्हणाल्या त्याला कारणही अगदी तसंच आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर हे जे ऑपरेशन टायगर सुरू आहे त्याचा परिणाम आता फक्त खासदारांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, कारण एकीकडे वडिलांची राजकीय निष्ठा बदलते आणि त्याच वेळी फुटीर खासदारांचे मुलं मुली आपापल्या मतदारसंघात स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत। त्यामुळेच पुढच्या काळात फक्त खासदार नाही तर त्यांच्या कुटुंबातले आमदार नगरसेवकही फुटीच्या या लाटेत ओढले जाणार का, हा देखील प्रश्न आता या निमित्ताने राजकीय वर्तुळात गंभीरपणे विचारला जातोय। अशा प्रकारे या संपूर्ण राजकारणामध्ये जे खासदार फुटीच्या उंबरठ्यावर आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या देखील राजकीय भवितव्यावर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे। कारण आपल्याला माहिती आहे संजय दिना पाटील यांची मुलगी नगरसेवक आहे आणि आष्टीकरांचा पुत्र विधान परिषदेत ठाकरेंचाच उमेदवार आहे। त्यामुळे हे फुटीर खासदारांचे मुलं उद्धव ठाकरेंसोबत राहतील की पुढच्या ऑपरेशन टायगर 2.0 मध्ये ते देखील फुटतील, असा देखील प्रश्न आता सर्वांना पडलाय। तुम्ही या घडामोडींकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।